पल्लवीच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती आणि आता कुठे आई होण्याचं सुख तिच्या पदरात पडलं होतं. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. पण तिच्या नवऱ्याला अमितला मात्र मनापासून आनंद झाला नव्हता. पल्लवी एकटीच डॉक्टरांकडे जात असायची. तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. तिने जर कधी एखादं काम तिच्या नवऱ्याला सांगितलं की तो काहीतरी कामाचं निमित्त काढून तिथून निघून जायचा आणि त्याच्या जबाबदारीतून हात झटकून मोकळा व्हायचा. पल्लवी खूप आतुरतेने बाळ यायची वाट बघत होती. तिला वाटायचं की बाळ आल्यावर तिच्या नवऱ्याला अमितला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. पल्लवी एका पार्लरमध्ये काम करत होती. तिच्या हातात जणू जादूच होती. तिने कुणाचाही मेकअप केला की त्या व्यक्तीचं रंगरूप निखळून यायचं. अमित एका कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता. त्याच्या कंपनीत एका पोस्टची जागा रिकामी होती आणि त्या जागेसाठी पेपरमध्ये जाहिरात दिली होती. त्या जागेसाठी एक छान दिसणारी, सगळ्यांशी मिळून मिसळून घेणारी व्यक्ती हवी होती. एक दिवस चंचल असणारी मधू त्या जागेसाठी इंटरव्ह्यू द्यायला त्या कंपनीत आली. तिचा गोड आवाज आणि चंचलपणा आणि तिचा पहिला असणारा अनुभव बघून तिला ती नोकरी देण्यात आली. अमितला मधूला काम शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली. मधू त्या मुलींमधली होती ज्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा त्यांच्या चांगल्या दिसण्यावर भरोसा होता. आतापर्यंत घेतलेल्या अनुभवातून तिलाही चांगलंच माहीत झालं होतं की पुरुषाला स्वतःच्या जाळ्यात कसं अडकवायचं आणि आपलं काम कसं काढून घ्यायचं, यात ती अगदी माहीर होती. लहान गावातून आलेली मधू यशाचं शिखर गाठायचं होतं. काही दिवसातच तिला कळलं की अमित तिच्यावर फिदा झाला आहे. मग काय, याच गोष्टीचा तिने पुरेपूर फायदा घेतला. मधू काही ना काही कारण काढून कामातून काढता पाय घ्यायची आणि मग ते काम अमित दुसऱ्या लोकांकडून करून घ्यायचा. मधूने तिच्या सुंदरतेने आणि चंचलपणाने अमितला तिच्या तालावर नाचवायला सुरुवात केली. पहिले पहिले अमित कामावरून लवकर घरी यायचा आणि दोघं नवरा बायको मिळून रात्रीचं जेवण करत असायचे. पण जेव्हापासून मधू त्याच्या ऑफिसमध्ये काम करायला आली होती तेव्हापासून तो घरी रोज उशिरा यायला लागला. बिचारी पल्लवी त्याची वाट बघत रात्री उशिरापर्यंत बसत असायची आणि मग एकटीच जेवण करून झोपत असायची. काही दिवसांपासून अमितचं वागणं बदललं होतं. तो कामावर पण अगदी टपटिपपणे जायला लागला होता. इकडे या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ असलेली पल्लवी तिच्या येणाऱ्या बाळाच्या कल्पनेत रमलेली होती. तिचं येणारं बाळच तिचं जग झालं होतं. तिला अमितच्या वागण्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. एक दिवस कपडे धुवायला घेताना तिला अमितच्या खिशात 2 सिनेमाची तिकीटं सापडली. ते बघून तिला थोडं आश्चर्य वाटलं, कारण अमितला सिनेमा बघायला आवडत नव्हता. कधी कधी पल्लवी त्याला जबरदस्तीने ओढून घेऊन जायची. तिने याबद्दल अमितला विचारलं, पण हे ऐकून अमित थोडासा घाबरल्यासारखा झाला. पण नंतर स्वतःला सावरत म्हणाला की कामावरचा मित्र जबरदस्तीने घेऊन गेला होता म्हणून गेलो. ही गोष्ट तिथेच संपली. या गोष्टीनंतर अमित जरा सावध राहायला लागला. तो पल्लवीला संशय येईल असं कुठलंही काम करत नव्हता. पल्लवीच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती म्हणून अमितने तिला तिच्या माहेरी नेऊन सोडलं. काही दिवसातच तिला एक गोंडस मुलगी झाली. तिचा आनंद तर गगनात मावत नव्हता. तिचा दिवस रात्र तिच्या मुलींमध्येच जात होता आणि इकडे अमित पल्लवी घरी नसल्याचा चांगलाच गैरफायदा घेत होता. त्याला पल्लवीची आणि बाळाची जरासुद्धा काळजी नव्हती. त्याला आता कुणाचेही बंधन नव्हतं. तो काहीही करायला मोकळा होता. त्याचं आणि मधूचं प्रेम उतू चाललं होतं. काही महिन्यानंतर पल्लवीने अमितला फोन करून सांगितलं की तिला आता आपल्या घरी यायचं आहे. पण अमित तिला म्हणाला की तू अजून थोडे दिवस तिथेच राहून आराम कर. पल्लवीला ही गोष्ट जरा खटकली, पण अमितच्या सांगण्यावरून ती अजून काही दिवस आईच्या घरी राहिली. या गोष्टीला पण आता 2 महिने झाले तरी अमित तिला घ्यायला आला नाही. मग तिने अमितला न सांगताच घरी येण्याचा निर्णय घेतला. ती घरी आली. खूप वेळ दार वाजवलं पण दार उघडलं नाही. हे बघून पल्लवीला खूप टेन्शन आलं. ती विचार करू लागली की आज तर सुट्टीचा दिवस आहे. नवरा कामावर पण गेलेला नसणार. दाराला कुलूप पण नाही. याचा अर्थ ते बाहेर कुठे गेलेले नसणार, म्हणजे ते घरातच आहेत. मग दार उघडायला एवढा वेळ का लागत आहे?
पल्लवी याच विचारात हातात बाळ घेऊन मग्न होती आणि एकदम धाडकन दार उघडले. कधीही न बघितलेल्या मुलीला स्वतःच्या घरात बघून तिला आश्चर्य आणि धक्का बसला. अमित असा पल्लवीला अचानक दारात बघून दचकला. त्याला कळायचंच बंद झालं. तो घामाने पूर्ण भिजला होता. त्याचा घाबरलेला चेहरा आणि एक परकी मुलगी घरात बघून पल्लवीचं डोकं सरकलं. रागात पल्लवी घरात आली आणि अमितला म्हणाली, ही मुलगी कोण आणि मी नसताना तुमच्यासोबत काय करत आहे? अमित गप्प उभा आहे. हे बघून पल्लवीला जे समजायचं होतं ते समजलं. एक क्षण तिला असं वाटलं की घर सोडून कायमचं निघून जावं. मग तिने विचार केला की ती का तिच्या हक्काचं घर सोडून जाईल. इथून जाईल ती मधू, जिने तिच्या नवऱ्यावर वाईट नजर ठेवली होती. ती त्या मुलीला म्हणाली, तू कोण आहेस मला माहीत नाही, पण तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून सामान उचलून निघून जा. हे ऐकून अमित मध्येच बोलत म्हणाला, हे काय बोलत आहेस तू? मधू कुठेही जाणार नाही. अमित तिच्या बाजूने आहे हे बघून मधूने अमितचा हात पकडला. हे सगळं बघून पल्लवीची तळपायाची आग मस्तकात गेली. एकतर माझ्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याच घरात उभी राहून मलाच माज दाखवत आहे. रागात फणफणत असलेल्या पल्लवीने मधूचा हात जोरात ओढून तिला घरातून धक्का दिला. तेवढ्यात एक जोरात कानाखाली पल्लवीच्या गालावर पडली. हे बघून ती एकदम सुन्न झाली की आज एका परक्या मुलीसाठी तिच्या नवऱ्याने तिच्यावर हात उचलला. तिने कधी विचार पण केला नव्हता. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. अमितच्या रूपात समोर एक अनोळखी पुरुष उभा असल्यासारखं वाटत होतं. तिचा नवरा नाही. अमितने पल्लवीसमोर मधूच्या कमरेत हात घातला आणि एक कटू हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. अमित म्हणाला, चल बरं झालं तुला समजलं. मग आता हे पण ऐक, मी मधूसोबत लग्न करणार आहे आणि तो माझा अंतिम निर्णय आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून पल्लवी सुन्न झाली. तिला काहीच कळत नव्हतं. अमित म्हणाला, मी आता तुझ्यासोबत एक क्षण पण राहू शकत नाही. न डगमगता तो बोलला. पल्लवी स्वतःच्याच घरात एखाद्या अपराध्यासारखी उभी होती. ज्या माणसासोबत लग्न करून आयुष्यभरासाठी त्याचा हात पकडला होता त्याने तिचा हात कायमचा सोडला होता. तिचा स्वतःचा नवराच तिचा राहिला नव्हता. मग त्या घरावर तिचा हक्क तरी कसा राहणार? तिचा सुखाचा संसार बिघडला होता. अमितने तिला घटस्फोटाचे पेपर पाठवले. ते बघून पल्लवी आतून पूर्णपणे तुटली होती. राहून राहून तिला तिच्या नवऱ्याने त्या परक्या मुलीसाठी मारलेली कानाखाली आठवत होती. जे नातं मनाने तुटलं होतं ते आता संपलं होतं. काही दिवस गेल्यानंतर पल्लवी तिच्या दुःखातून बाहेर आली. आईवडिलांवर ओझं होण्याऐवजी तिने परत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिने तिचं मन घट्ट केलं होतं. ती तिच्या मुलीला तिच्या आईजवळ सोडून नोकरी करायला जायला लागली. आयुष्याची दोरी जी तुटत चालली होती ती आता परत घट्ट व्हायला लागली होती. पार्लरमधले तिचे कस्टमर तिच्या हाताच्या जादूचे दिवाणे होते. ती तिच्या कामात एक्सपर्ट होती. काही दिवसांनी तिने नोकरी सोडली आणि तिला स्वतःचं पार्लर सुरू करायचं होतं. घटस्फोटानंतर पल्लवीला तिच्या नवऱ्याकडून पोटगी म्हणून काही पैसे मिळाले होते आणि नोकरी करून जमा केलेले काही पैसे पण होते. सगळे पैसे मिळून तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुष्कळ होते. ती तिचं पार्लर सुरू करण्यासाठी जागा शोधायला लागली आणि त्याचवेळी तिची ओळख एका प्रॉपर्टी डीलरसोबत म्हणजे राघवसोबत झाली. त्याने पल्लवीला काही जागा दाखवल्या. पल्लवीला तिचं पार्लर कुठे चालू करायचं हे तिला कळत नव्हतं. म्हणून मग शेवटी या अडचणीमधून बाहेर येण्यासाठी राघवनेच तिला मदत केली. त्याने तिला शहराच्या मधोमध एक चांगली जागा दाखवली जिथे जास्त गर्दी असते. त्याने पल्लवीची परिस्थिती बघून त्याचं कमिशन थोडंसं कमी केलं. हे बघून पल्लवी राघवची ऋणी राहिली. राघवच्या प्रॉपर्टी डीलरच्या ऑफिससमोरच पल्लवीचे पार्लर सुरू झाले. येताच आता दोघांचं एकमेकांशी बोलणं व्हायचं. दोघांची छान मैत्री होती. राघवला पल्लवीचा भूतकाळ माहीत होता, त्यामुळे तो तिला तिचा भूतकाळ कधीच आठवून देत नव्हता. राघवची मैत्री त्याच्यासोबत तिच्या जखमेवर मलम लावायचे काम करत होते. दोघांची मैत्री कधी प्रेमात बदलली त्यांना पण कळालं नाही. दोघांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुलायला लागले. राघवने पल्लवीला सांगितलं की त्याच्या घरातले लोक जरा जुन्या विचारांचे आहेत. त्यामुळे पल्लवीला कळून चुकलं की तिचा घटस्फोट झाला आहे
हे समजल्यावर राघवच्या घरातले त्यांच्या लग्नाला कधीच होकार देणार नाहीत. त्यांचं लग्न कधीच मान्य करणार नाहीत. इकडे अमित मधूशी लग्न करून त्याच्या मनाला आनंद तर झाला, पण मधू पल्लवी नव्हती. लग्नानंतर मधू बायको होऊन पण प्रेमिकांसारखी राहत होती. घरातली कुठलीही कामं करत नव्हती. सगळा पैसा शॉपिंगवर उडवत होती. घरात तिचा पाय टिकतच नव्हता. तिच्या वायफळ खर्चामुळे आता अमित वैतागला होता. अमित कधी मधूवर चिडला, ओरडला तर मधू त्याचं जगणं मुश्किल करून ठेवत होती. घटस्फोट आणि पोलिसांची धमकी द्यायची. अमितच्या डोक्यावरून प्रेमाचं भूत लवकरच उतरलं होतं. पल्लवीसोबत लग्नाचे पहिले दिवस त्याला आठवायला लागले. त्यांचे प्रेमाचे क्षण त्याला आठवायला लागले. त्याच्या मनात विचार आला की परत एकदा पल्लवीसोबत संसार सुरू करावा. या विचारानेच त्याचं मन आनंदाने नाचायला लागलं. त्यांनी पल्लवीच्या घराचा आणि पार्लरचा पत्ता शोधून काढला आणि एक दिवस अचानक तिच्या घरी येऊन टपकला. त्याला असं समोर बघून पल्लवी आश्चर्यचकित झाली. त्याला तिच्या घराचा पत्ता कसा काय मिळाला आणि आता तो इथे काय करायला आला आहे? अमित तिच्याकडे एकटक बघत म्हणाला, पल्लवी कशी आहेस? पूर्णपणे बदलली आहेस. अजिबात ओळखून पण येत नाहीस. पल्लवी आता मॉडर्न कपडे घालत होती. तिचं राहणीमान बदललं होतं. एकदम टापटीप राहणाऱ्या पल्लवीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास उठून दिसत होता. ती आज स्वतःच्या पायावर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. पल्लवी म्हणाली, अमित तुम्ही इथे का आला आहात? अमित म्हणाला, पल्लवी मी तुझा अपराधी आहे. मला माहीत आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. झालंच तर मला माफ कर. अमितचा सगळा रुबाब फिका पडला होता. त्याने पल्लवीचा हात पकडला. तेवढ्यात एक जोरदार कानाखाली त्याच्या वाजली. पल्लवीने तिचा हात त्याच्या हातातून सोडवला. अमितचा गाल लाल झाला होता. त्याने अशा पाहुणचाराची अजिबात कल्पनाच केली नव्हती. तो काही बोलणार त्या अगोदरच पल्लवी रागात गरजत म्हणाली, इथून पुढे मला परत हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचे परिणाम खूप वाईट होतील. हे विसरू नका की आता मी तुमची बायको नाही आणि एक परपुरुष माझा हात अशा पद्धतीने नाही पकडू शकत. समजलं का तुम्हाला? जा चालते व्हा माझ्या घरातून. अमितने पल्लवीला घाण शिवी देत म्हणाला, खूप सती सावित्री होण्याचं नाटक करत आहेस. कुणासोबत फिरत असतेस? तुझे कुणाशी संबंध आहेत मला सगळं चांगलंच माहीत आहे. मी जर मनात आणलं ना तर तुझ्या इज्जतीचा तमाशा सगळ्या शहरात करेन. या कानाखाली मारलेल्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुला बदनाम करणार. अशी धमकी देऊन अमित तिथून निघून गेला. पल्लवीची सहनशक्ती संपली होती. ती बेडवर पडून खूप रडली. अत्याचार तिच्यावरच झाला होता आणि त्याची शिक्षा पण तिलाच मिळत होती. या कठीण काळात तिला राघवची आठवण येत होती. त्याचे प्रेमाचे 2 शब्द तिच्या मनाला आनंद देत होते. अमित कुठल्याही थराला जाऊ शकतो हे पल्लवीला चांगलंच माहीत होतं. तो गप्प बसणार नाही. त्याच्या अपमानाचा तो बदला नक्की घेणार आणि तिची जर बदनामी झाली तर तिच्या पार्लरच्या बिझनेसवर त्याचा वाईट परिणाम होईल. तिने राघवला फोन केला पण बंद येत होता. पल्लवीजवळ त्याचं कार्ड पडलं होतं. तिने ते घेतलं आणि त्याच्या घरी पोहोचली. घाबरतच तिने दारावरची बेल वाजवली. एका काकूंनी दरवाजा उघडला. पल्लवीने त्यांना राघवबद्दल विचारलं आणि तिचं नाव पल्लवी सांगितलं. त्या काकू फक्त एवढंच म्हणाल्या, अगं पल्लवी तू आहेस होय, ये आत ये. तिला सोफ्यावर बसायला सांगून त्या किचनमध्ये निघून गेल्या. हे बघून पल्लवी थोडी दचकली. ती सोफ्यावर बसून घरात इकडे तिकडे बघायला लागली. तेवढ्यात त्या काकू परत आल्या आणि म्हणाल्या, हे घे सुनबाई, ही मिठाई घे आणि पाणी पी. सुनबाई हा शब्द ऐकून पल्लवीला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. याचा अर्थ राघवने सगळं घरात सांगितलं की काय? पण घरात काकूंशिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं. ते काकू म्हणाल्या, काल रात्रीच मला राघवने तुझ्याबद्दल सगळं सांगितलं. मला तू घटस्फोटीत आहे याने काहीच फरक पडत नाही आणि नाही तू एका मुलीची आई आहे याने फरक पडतो. पल्लवी दंग होऊन ऐकत होती. मग त्या पुढे म्हणाल्या, 30 वर्षापूर्वी माझी पण अशीच अवस्था झाली होती.
जी आज तुझी झाली आहे. मी माझ्या नवऱ्याला सोडलं होतं, परत कधीच माघारी पलटून बघितलं नाही आणि नाही दुसरं लग्न केलं. पण आज मी विचार करते की राघवच्या डोक्यावर पण बापाचा हात हवा होता. माझा भूतकाळ तर मागे निघून गेला, पण माझं भविष्य माझ्या समोर उभं आहे. जेव्हा मला तुझ्याबद्दल समजलं तेव्हा मी मनाशी पक्क केलं की जर या घरची सून कोण होईल तर ती तू असशील. तेवढ्यात बेडरूममधून राघव बाहेर आला. पल्लवी हैराण झाली. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग राघवनं केलं होतं? म्हणजे मी काकूंना भेटू शकेन? राघव म्हणाला, मग मॅडम कधीची लग्नाची तारीख काढायची? हे ऐकून पल्लवी खूप लाजली. आज तिला तिच्या मनाचा साथीदार मिळणार होता, त्यामुळेच ती खूप आनंदात होती.